नमस्कार मित्र हो, माझं नाव अनिल नांदुरे आणि आम्ही आज आलो आहोत टाकळी शिवारामध्ये. माझ्यासोबत आहेत ETC शिरामे सर. आम्ही दोघं हळदीची पाहणी करण्यासाठी आलोत आणि आज आलो आहोत आम्ही घोलप सरांच्या शेतामध्ये टाकळी शिवारामध्ये. मित्र हो, सरांनी आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट हळदीसाठी वापरले आणि कापसासाठी पण वापरले. कापूस पण बघितला आपण आताच. तर हळदीचा जे रिझल्ट आहे तर एक अफलातून असा रिझल्ट आलेला आहे मित्रो. बघा हळद तुम्ही बघू शकता. बघा मित्रो, आज ही जी लागवड झालेली आहे 25 मेची लागवड आहे मित्रो. 25 मेची लागवड आहे आणि बघा तुम्ही पानं बघू शकता. केळीच्या पानासारखे पानं झालेले इथं आणि हिरवेगारपणा आहे या हळदीमध्ये. आणि बघा फुटवे पण चांगल्या प्रकारे निघत आहेत. बघा फुटवे जर बघितले तर एका ठिकाणी जर फुटव्याची संख्या जर बघितली 1 2 3 4 5 फुटवे सध्या निघालेले इथं आणि 100% 7 8 9 10 फुटव्यापर्यंत इथं हे निघणार आहेत. कारण की आताची जे पोझिशन आहे हळदीची खूप चांगली पोझिशन आहे. त्याचबरोबर सरांनी मध्ये मिरची पण लागवड केलेली. बघू शकता मित्र हो, मिरचीची लागवड केलेली आहे सरांनी. आणि आता बघा मिरच्या एक तोडा झालेला आहे बहुतेक आहे ना. एक तोडा मिरच्याचा एक तोडा झालेला आहे. बघा आपले जे इंडिया ग्रोचे प्रोडक्ट आहेत तर हे अशा प्रकारे काम करतात. हे जे याला जे वापरलं मित्र, सुरुवातीला 2 भुवास्त्र खतामध्ये मिक्स करून 2 भुवास्त्र, त्याच्यानंतर एक ग्रो मॅजिक हे असं खतामध्ये वापरलेलं आहे. त्याचबरोबर त्याचा ओलिप प्राऊड आणि MI स्प्रे याचा स्प्रे पण केलेला आहे. हे एवढे सगळे प्रोडक्ट वापरले आणि तुम्ही रिझल्ट तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू शकता. पूर्ण सगळ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता सर, खूप चांगला रिझल्ट आहे. आणि हळदीची जी पोझिशन आहे खूप चांगली पोझिशन आहे. गेल्या वर्षी आपण इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरून ह्या वर्षी सरांनी पहिल्यांदा वापरतायत. पण आम्ही जे दुसरीकडे दिले होते तर जवळपास 42चा उतार काढलेला आहे आपण इंडिया ग्रोच्या प्रोडक्टनं. तर 100% आम्हाला पण शाश्वती आहे. ह्या वर्षी आपण घोलप सरांच्या शेतामध्ये 40 42 45 पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज मला वाटतोय. जसं पोझिशन पाहता खूप चांगला रिझल्ट येणार आहे आणि वेळोवेळी आपण व्हिडिओ पण करणार आहेत. आणि आपण सरांचं पण मनोगत ऐकू की सर तुम्हाला काय वाटतंय, हे हळदीला जे तुम्ही प्रोडक्ट वापरले काय वाटते सर तुम्हाला, काय पोझिशन म्हणजे कशी पोझिशन वाटते आता सध्या? सर आम्ही गेल्या वर्षी जे 2 क्विंटल बेणं घेतलं होतं. अच्छा. तर आम्हाला बेणं यासाठी घेतलं होतं की आम्हाला ह्या वर्षी लागवण करण्यासाठी आम्ही बेणं ठेवलेलं होतं. हां. पण आम्हाला वाटलं नव्हतं की बाबा इंडिया ग्रोथची औषधं आम्ही वापरले, पण गेल्या वर्षीच्या मालामध्ये आणि ह्या वर्षीच्या जे हळद आहे त्याच्यामध्ये सर भरपूर फरक आहे. अच्छा. हां. आणि मिरची आम्ही दरवर्षी लावतो, पण ह्या दरवर्षी मिरचीवर काय होते सर, रोग येते, व्हायरस येते. पण आम्ही इंडिया ग्रोथची औषधं वापरल्यामुळं सर अजिबात कुठे फुलालाही व्हायरस वगैरे धक्का काहीच नाही नाही. आणि मिरचीला मालही चांगला लागलाय. हां. आणि आम्ही एक तोडा केलेला आहे, त्याच्यामुळे थोडा माल कमी वाटायला आहे. हां, फुलाची आता फुलं काढायला फुलाची संख्या बी चांगली दिसते आहे का फुलाची नाही? संख्या चांगली आहे सर. नाहीतर आणि ही सुरुवात आहे आता. हा ही सुरुवात आहे. आणि याच्या आधी जे आम्ही सर मिरची लावत होतो तर याच्यावर व्हायरस जास्त येत होता. अच्छा. तर आता ह्या वर्षी कुठेही व्हायरस नाही बघायला भेटला व्हायरस आपल्याला. नाहीये, काहीच नाही, साधी उमनी सुद्धा नाही. बरोबर आहे. तर खूप सुंदर रिझल्ट सर, खूप छान रिझल्ट घेतलाय तुम्ही. तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही सुद्धा वापरा. मित्रो, डाऊट घेत बसू नका. डाऊट घेऊन काही होणार नाही. आपलं उत्पन्न वाढवा शेतामध्ये. आता बघा ह्या वर्षी सरांचा खर्च कमी होणार आहे. घोलप सरांचा खर्च कमी होऊन उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. मला सांगा, आज कापूस बघितला आपण, हळद बघितली, खूप चांगल्या प्रकारे. मला सांगा 2-4 क्विंटल जरी कापूस वाढला तर उत्पन्न वाढलं का नाही सर? हो सर. मला सांगा 2-4 क्विंटल हळद जरी वाढली तुमची तरी उत्पन्न वाढलं का नाही? तर अशा प्रकारे तुमचा सुद्धा फायदा होऊ शकतो. तर सर्वांना वापरण्यासाठी आवाहन करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.